अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकच नाव चर्चेत का आहे? खासदार निलेश लंके. त्यांच्यावर होत असलेली टीका खरी आहे की राजकीय कट? आज आपण पाहणार आहोत टीकेमागचं खरं राजकारण. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात सनवार्ता न्यूज चॅनल. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. कारण खासदार निलेश लंके यांच्यावर सुरू असलेली जोरदार टीका. सिसपे प्रकरण असो, ड्रग्ज प्रकरण असो, प्रत्येक मुद्द्यावरून लंकेंना टार्गेट केलं जात आहे. प्रश्न असा आहे, खरंच त्यांचं काम कमी आहे की त्यांचं काम विरोधकांना पाहवत नाही? टीका फक्त लंकेंवरच का? अहिल्यानगर जिल्ह्यात आमदार रोहित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख अशी अनेक दिग्गज मंडळी सक्रिय आहेत. तर सध्या टीकेचा रोग फक्त आणि फक्त निलेश लंके यांच्यावरच. हेच पारनेर तालुक्यातील नागरिकांना खटकत आहे. सिसपे प्रकरणामुळे अनेक सामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. दोषींवर कारवाई व्हायलाच हवी यात दुमत नाही. मात्र या प्रकरणात निलेश लंके यांचा थेट सहभाग असल्याचे ठोस पुरावे आहेत का? लंकेंनी स्वतः चौकशीची मागणी केली आहे. संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला आहे. असं असतानाही राजकीय आरोपांचा भडीमार का? कोपरगावमधून पालकमंत्र्यांवर उघड टीका झाली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सभेतूनच प्रत्युत्तर देण्यात आलं. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विखे कुटुंबावर अनेकदा गंभीर टीका केली. मात्र आज त्यांच्यावर कुठलीही टीका नाही. मग लंकेंवरच का? अल्पावधीतच निलेश लंके यांनी जनतेत थेट पोहोच निर्माण केली. आक्रमक भूमिका, जनतेशी थेट संवाद, स्वतंत्र राजकीय ओळख यामुळेच काही राजकीय घटक अस्वस्थ झाले आहेत का? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय. आज पारनेरकर विचारत आहेत, काम चांगलं आहे म्हणून टीका होते का? की खरंच काही गंभीर अपयश आहे? उत्तर मात्र अजून स्पष्ट नाही. राजकारणात टीका होतच राहते, पण ती तथ्यांवर आधारित असावी, निव्वळ राजकीय हेतूने नाही. आज निशाणा एकाच व्यक्तीवर आहे, खासदार निलेश लंके. निर्णय मात्र जनता आणि काळच देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. सनवार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील विश्लेषणात.